नमस्कार मित्रमैत्रिणी, आज आपण पाहणार आहोत वाळवणातले साबुदाण्याचे सांडगे. सांडगे अगदी पॉपकॉर्नसारखे वाटतात. बनवायला जितके सोपे आहे तितके आपण वर्षभर त्याला टिकून उपवासामध्ये सुद्धा खाल्ले जातात. आणि हे जे साबुदाण्याचे सांडगे आहेत, अगदी कमी जिन्नसाने सुद्धा बनतात. तर चला, जास्त आणखीन काही न बोलता आपण या रेसिपीला पटकन सुरुवात करायची. सगळ्यात अगोदर आपण काय करायचं, इथे साबुदाणे घ्यायचे. 1 वाटी असे साबुदाणे घ्यायचे. साबुदाणे घेतल्यानंतर ते स्वच्छ अगदी 2 पाण्याने चांगले धुवून घ्यायचे. आणि धुतल्यानंतर अगदी चांगले चोळून धुवायचे. आणि हे जी प्रोसेस आहे ना, मी रात्रीच करते, म्हणजे सकाळीच आपण सांडगे बनवायला अगदी सोपं जातं. आता हे स्वच्छ धुवून घेतले की नंतर याच्यामध्ये पाणी किती घालायचं. पाणी अगोदर छोटीशी वाटी घालायची आणि पाहायचं की अगदी साबुदाणे बुडले गेले पाहिजे. आणि एखाद वेळी आपण बोट घालून पाहायचं. जेव्हा बोट घातल्यानंतर पाणी जरासं आपल्या बोटाला इतपत लागलं, ज्यापर्यंत दाखवते त्या पद्धतीने इतकं असेल म्हणजे आपले साबुदाणे चांगले भिजले जाणार. रात्रभर भिजवलेत आणि बघा साबुदाणे छान भिजले गेलेत. पाणी कुठेही नाही, अगदी सुटसुटीत झालेले आहेत. हातात घेऊन एक कळस अगदी गोलाकार असे मस्त दाबले जातात, म्हणजे साबुदाणे चांगले भिजले गेले. त्याचवेळी तुम्ही हवं तर बटाटा उकडून ठेवायचा, म्हणजे आणखीन सोपा जातो. फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. आता हा बटाटा बघा, अगदी आपण उकडलेला बटाटा, एकच बटाटा त्याच्यामध्ये किसून घ्यायचा आहे. बटाटा चांगला किसून घेतला की नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे हिरवी मिरचीची मी पेस्ट केली ती घालायची. आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये एक कच्चा बटाटाही आपण वापरायचा आहे, तो आपण नंतर सोडून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर हिरवी मिरचीची पेस्ट घालायची. किंवा तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा घातलं तर चालेल. जिरं खात असाल तर जिरंही घाला. उपवासात बरेच जण जिरं खात नसतात, म्हणून नाही घातलं तरी चालेल. चवीपुरतं मीठ घातलं आणि बाजूला ठेवलं. आणि हा जो बटाटा आहे ना, त्याला अगोदर आपण सोलून घेऊया. आता अशा पद्धतीने सगळ्या साली काढून घ्यायच्या. आणि बटाटा सोडल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तो पटकन पाण्यामध्येच टाकायचा, का तो काळा पडतो. आणि त्याच ठिकाणी किसणीने त्याला किसून घ्यायचा. मग त्याचा किस काळा पडू नये म्हणून पाण्यामध्येच किसून घ्यायचा. आता किस केल्यानंतर त्याला आपण चांगला अगदी 1-2 पाण्याने छान असा अगदी धुवून घ्यायचा, म्हणजे त्याचा तो स्टार्च असतो ना, तो सगळा निघून गेला पाहिजे. आता अशा पद्धतीने मी चांगला 2-3 पाण्याने त्याला धुवून घेतलं आहे. धुतल्यानंतर एखाद्या चाळणीमध्ये किंवा अशा पद्धती गाळणी असेल त्याच्यामध्ये काढायचा. आणि गॅसवरती एक पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं. पाणी मी अगोदरच उकळलं होतं. पाणी चांगलं उकळल्यानंतर हा किस टाकायचा. टाकल्यानंतर गॅस मोठी करून त्याच्यामध्ये थोडं अगोदर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि गॅस मोठी करून अगदी 2-3 वेळा त्याला उकळी यायला द्यायची. जास्त अगदी त्याला शिजवायचा नाही, तर तो अगदी जास्त नरम पडेल. म्हणून जास्त शिजवायचा नाही आहे. तो जास्त शिजला गेला तर मात्र त्याच्यामध्ये तो चांगला आपले साबुदाण्याचे सांडगे बरोबर बनणार नाही. 2-3 उकळी आली की पटकन काढायचं आणि त्याला गाळून घ्यायचं. आणि गाळल्यानंतर त्याला अगदी थोडंसं, अगदी जरासं थंड होऊ द्यायचं. म्हणून त्याला थोडंसं चमच्याने अशा पद्धतीने त्याला पसरून घ्यायचं. पसरल्यानंतर बघा त्याला थोडंसं थंड होत आहे, तोपर्यंत आपण बाकीचे जे जिन्नस आहेत ना, ती अगोदर आपण एकत्र करू. बटाटा, हिरवी मिरचीची पेस्ट आणि साबुदाणे. करताना मात्र अगदी हलक्या हाताने करायचं, म्हणजे जास्त दाबून दाबून करायचं नाही, का ते साबुदाणे चांगले अशाच पद्धतीने गोलाकार राहिले पाहिजे. जेव्हा आपण साबुदाणे बनवतो ना, ते अगदी दिसलेला की सुंदर दिसतात. आणि आता हे झालं आपलं सगळं मिक्स करून. त्यानंतर ते जे बटाटाचा किस आहे थोडासा हलकासा आता थंड झाला आहे, तो सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचा आहे. आणि पुन्हा सगळं मिश्रण आपण त्याला अगदी मिक्स करायचं. आता इथे तुम्ही जेव्हा मीठ घातलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये बटाट्याच्या किसमध्ये सुद्धा मीठ घातलं आहे, म्हणजे मीठ घालताना मात्र कमी प्रमाणातच घालायचं. का जेव्हा हे सांडगे वाळले जातात, म्हणजे सुकले जातात, तेव्हा मिठाचं प्रमाण जास्त होतं. म्हणून कधी मिठाची क्वांटिटी, म्हणजे मिठाचं प्रमाण अगदी कमी प्रमाणात घालूनच सांडगे आपण बनवायचे. कोणत्याही वाळवणात जे आपण पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये प्रत्येक वेळा हे लक्षात ठेवायचं की आपण मीठ कमीच प्रमाणातच घालायचं. आता हे सगळं मिक्स करून झाले तर एखादं प्लास्टिकचं शीट तुम्ही अशा पद्धतीने सगळं पसरवायचं. घरामध्येच करायचं आणि तुम्ही 1 दिवस घरामध्ये ठेवू शकता. आता अशा पद्धतीने ज्या पद्धतीने दाखवते, एखादा गोळा पूर्ण हातामध्ये घेऊन छोटे छोटेसे गोळे करून घ्यायचे. जास्त वेळ लागत नाही, झटपटही बनतात. आता अशाच पद्धतीने मी सगळं अगदी ते जे पीठ होतं ते सगळं अगदी या पद्धतीने सांडगे बघा तुम्हाला दिसत असते सगळे घातलेले आहेत. सांडगे घातल्यानंतर इथे तुम्ही पूर्ण हवा असताच 1 दिवस का 2 दिवस जरी घरात ठेवले तरी बऱ्याच प्रमाणात ते सुकले होतात. पण जागा नसेल ते 1 दिवस ठेवा. आणि बाहेरचं तुम्हाला वाळवता येत असेल तर अगदी मात्र कडकडीत उन्हात वाळवायचे. आता हे मी अगदी 1 दिवस पूर्ण ठेवणार आहे आणि 2 दिवस चांगले अगदी बाहेर उन्हामध्ये चांगले कडकडीत वाढून घेणार आहे. म्हणजे त्यामुळे काय होईल, वर्षभर ते चांगले टिकतील. बघा 2-3 दिवसानंतर तुम्हाला भेटते तर बघा आता चांगले आपले सांडगे छान असे आपले वाळले गेलेत. तुम्हाला हातातही घेऊन दाखवते, अगदी मस्त वाटत आहेत. आता हे जे सांडगे आहेत ना, आता आपण तळूनही पाहू
की ते तळल्यानंतर कसे फुलत आहेत ते. तेल मात्र कढईमध्ये अगदी चांगलं कडकडीत गरम करायचं, थंड याच्यामध्ये घालायचं नाही. कडकडीत गरम केलं की पटकन घालायचे बघा, मस्त अगदी आपली सांडगे अगदी घातल्याबरोबरच फुलले गेले. 1 मिनिटं अगदी थांबायचं, पटकन ते आपले चांगले भाजले जातात आणि झाल्यानंतर आपण असे काढून घ्यायचे. आता बघा, एक काढूनही दाखवते आणि काढल्यानंतर तुम्हाला हातातही घेऊन दाखवते, की हातात चुरतानंतर तुम्हाला कळतं की किती कुरकुरीत झाले. किती वेळ लागतो हा करायला? काहीच वेळ लागत नाही. खायला अगदी मस्त लागतात. वर्षभर तुम्ही टिकवून ठेवू शकता. कशी वाटली रेसिपी? आवडली का? आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, प्रत्येकाकडे शेअर करायचं आहे. शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपीबरोबर.